श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाचे आजचे प्रेरणादायी संदेश. पैसा, यश आणि मनशांती यांचा खरा मार्ग. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात की गरिबी ही फक्त खिशाची नसते, ती विचारांचीही असते. अनेक लोक मेहनत करतात, पण त्यांची विचारसरणी त्यांना पुढे जाऊ देत नाही. आजचा हा संदेश तुमचे जीवन बदलण्याची ताकद ठेवतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःला हरलेले मानले तो आधीच हरला आहे. स्वतःला गरीब समजणे बंद करा. तुमच्या खात्यात किती पैसे आहेत यापेक्षा तुमच्या मनात किती विश्वास आहे हे महत्त्वाचं आहे. आजपासून स्वतःला कमी लेखणे बंद करा. देवाने प्रत्येकाला विशेष काही दिले आहे. तुमच्यातही एक मोठी ताकद आहे. पैशाचा आदर करा. ज्याला पैशाचा आदर नाही त्याच्याकडे पैसा जास्त काळ टिकत नाही. पैसा वाईट नाही. पैसा हे एक साधन आहे चांगल्या कामासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी. पैसा आवश्यक असतो, त्यामुळे पैशाबद्दल नकारात्मक बोलू नका. समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे जीवन असते. कधी भरती येते तर कधी ओहोटी येते. आज कठीण दिवस असतील, पण उद्या चांगले दिवस येऊ शकतात. संकटे ही कायमची नसतात. स्वामी समर्थ सांगतात की संयम ठेवणारा व्यक्तीच शेवटी यशस्वी होतो. तक्रारी सोडा. सतत नशीब, परिस्थिती किंवा लोकांना दोष देणारे लोक आयुष्यभर जागेवरच राहतात. तक्रार करण्यापेक्षा उपाय शोधायला सुरुवात करा. जिथे समस्या असते तिथे मार्गही असतो. वेळेची किंमत ओळखा. हरवलेले पैसे परत मिळू शकतात, पण हरवलेला वेळ परत मिळत नाही. मोबाईल, निरर्थक गप्पा, आळस यामध्ये आयुष्य वाया घालवू नका. दररोज थोडे थोडे स्वतःला सुधारत राहा. मेहनतीचा पर्याय नाही. स्वामी समर्थाचा आशीर्वाद असेल तर मार्ग मिळतो, पण चालावे मात्र तुम्हालाच लागते. फक्त इच्छा करून यश मिळत नाही, कृती करावी लागते. आजचे छोटे प्रयत्न उद्याचे मोठे यश बनतात. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. काही लोक तुमच्या स्वप्नावर हसतील. त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचं यशच त्यांना सर्वात मोठं उत्तर देईल. भीतीवर विजय मिळवा. अनेक लोक अपयशाच्या भीतीमुळे सुरुवातच करत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात की धैर्यवान व्यक्ती पडते, पण पुन्हा उभी राहते. भीतीमुळे थांबू नका. मन श्रीमंत ठेवा. खरे वैभव बँकेत नसते, तर ते विचारामध्ये असते. कृतज्ञता, प्रेम, सकारात्मकता आणि श्रद्धा ज्याच्याकडे आहे तो खरा श्रीमंत आहे. तुलना करणे थांबवा. इतरांच्या यशाकडे पाहून दुःखी होऊ नका. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. तुमची वेळ येणार आहे. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. शब्दांची शक्ती ओळखा. मी करू शकत नाही हे शब्द आजपासून काढून टाका. तुमचे शब्द तुमचे भविष्य घडवतात. नेहमी सकारात्मक बोला. संधीची वाट पाहू नका. संधी येण्याची वाट पाहणारे लोक मागे राहतात. संधी निर्माण करणारे लोक इतिहास घडवतात. संकटे शिक्षक असतात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवते. ज्यांनी संकटाचा सामना केला तेच खंबीर बनतात. स्वतःवर गुंतवणूक करा. नवीन कौशल्य शिका. नवीन ज्ञान मिळवा. तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक सर्वात जास्त परतावा देते. श्रद्धा आणि कृती यांचा संगम करा. फक्त प्रार्थना करून उपयोग नाही आणि फक्त मेहनत करूनही समाधान मिळत नाही. श्रद्धा आणि कृती दोन्ही एकत्र असतील तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वप्न मोठी असतात, पण आळस त्यांना मारून टाकतो. आजचे काम उद्यावर ढकलू नका. कुटुंबाचे महत्त्व समजून घ्या. यश मिळाल्यावर साथ देणारे अनेक मिळतात, पण संघर्षात तुमच्यासोबत उभे राहणारे तुमचे कुटुंब असते. त्याचा आदर करा.
स्वतःला दररोज प्रेरित करा. इतर लोक तुम्हाला नेहमी प्रेरणा देऊ शकत नाहीत. स्वतःच स्वतःचा आधार बना. हार मानू नका. जगातील बहुतेक लोक यशाच्या अगदी जवळ येऊन हार मानतात. आणखी एक प्रयत्न करा. कदाचित तुमचा विजय अगदी जवळ असेल. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, घाबरू नकोस. संकट कितीही मोठे असले तरी ते कायमचे नसते. तुझ्या प्रयत्नावर, तुझ्या श्रद्धेवर आणि तुझ्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की बंद दरवाजेही उघडतील. पण त्यासाठी चालत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तर भक्तांनो, लक्षात ठेवा, गरिबी पैशाची नसते, ती विचारांची असते. अपयश नशिबाचे नसते, ते प्रयत्न थांबवण्याचे असते. आणि यश हे फक्त स्वप्न पाहणाऱ्यांना नाही, तर रोज स्वप्नासाठी झगडणाऱ्यांना मिळते. स्वामी समर्थांच्या चरणी विश्वास ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि आजपासून स्वतःला सांगा, मी हरणार नाही, मी थांबणार नाही आणि मी नक्की यशस्वी होणार. तर भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात की आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ती आपल्या स्वतःच्या मनाशी असते. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. आज अनेक लोक चिंता करतात, भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचारामध्ये अडकलेले आहेत. त्यांना वाटते की त्यांचे नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ सांगतात, नशीब बदलण्यापूर्वी विचार बदला. तुमच्या मनात जर सतत भीती असेल तर संधी समोर उभी राहूनही दिसणार नाही. पण मनात विश्वास असेल तर अंधारातही मार्ग सापडतो. स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा. हिरा जर चिखलात पडला तर त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे संकटे आली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. लोक तुमच्याबद्दल काहीही बोलतील, काही जर तुमच्यावर टीका करतील, काही जण तुमच्या अपयशावर हसतील. पण लक्षात ठेवा, सिंह कधी कुत्र्यांच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही. देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. कधी कधी आपण खूप मेहनत करतो, प्रार्थना करतो, पण परिणाम दिसत नाही. तेव्हा मन खचते आणि वाटते की देव माझं ऐकत नाही. पण स्वामी समर्थ सांगतात, देवाचा वेळ वेगळा असतो. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अनेक वर्षांचे दुःख काही क्षणात दूर होते. सोनं जेव्हा अग्नीत तापतं तेव्हाच त्याची खरी चमक दिसते. तसंच तुमच्या आयुष्यातील अडचणी या तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाहीत, तर मजबूत करण्यासाठी आहेत. आज जे अश्रू आहेत, उद्या त्याच संघर्षाची कथा लोकांना प्रेरणा देईल. स्वतःला कधीही शाप देऊ नका. अनेक वेळा लोक रागात म्हणतात, माझं काहीही होणार नाही, मी खूप दुर्दैवी आहे. हे शब्द तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात. आजपासून स्वतःला आशीर्वाद द्या. रोज सकाळी म्हणा, मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार आहे. स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. पैसा कमवण्यापेक्षा पात्रता वाढवा. स्वामी समर्थ सांगतात की पैसा हा परिणाम आहे, कारण नाही. स्वतःला इतके सक्षम बनवा की यशाला तुमच्यापर्यंत यावेच लागेल. ज्ञान वाढवा, कौशल्य वाढवा, शिस्त वाढवा, यश आपोआप येईल. ज्यांच्याकडे काही नाही तेही जिंकू शकतात. इतिहासात अनेक लोक असे झाले ज्यांच्याकडे पैसा नव्हता, ओळखी नव्हत्या, सुविधासुद्धा नव्हत्या, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, स्वतःवर विश्वास, आणि त्या विश्वासाने त्यांनी संपूर्ण जग जिंकले. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. काल निघून गेला, उद्याचा दिवस अजून आलेला नाही. तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे. आज केलेली कृतीच उद्याचे भविष्य घडवते. स्वामी समर्थांचा एक गुप्त संदेश आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, बाळा, थोडा वेळ अजून धीर धर. तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा नाही. तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार होत आहे. तू फक्त प्रयत्न सोडू नकोस. भक्तांनो,
जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा सर्व दरवाजे बंद दिसतील तेव्हा स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हा. कारण रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय थांबत नाही. संकटे कितीही मोठे असले तरी स्वामी समर्थांची कृपा त्याहून मोठी असते. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर उद्या त्याच डोळ्यात यशाचा आनंद असेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचं वाक्य. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू.